नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या IIA-BMS गाईड वरती. लास्ट लेक्चर मध्ये आपण कॉर्नियाचे लेयर वगैरे शिकलो, कॉर्निया शिकलो. ठीक आहे. या लेक्चर मध्ये आज आपण अनाटॉमी ऑफ रेटिना शिकणार आहोत. रेटिना प्रिव्हियस इयर येऊन गेलाय, येण्याचे चान्स थोडे कमी आहेत, पण तरी पण आपलं तयारीत राहायचं. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला काही इमेज टाकल्यात मी PDF मध्ये आणि थोडं सोपं करून सांगितलंय. ठीक आहे. चला तर आपण स्टार्ट करूया. व्हॉट इज रेटिना? इनर मोस्ट लेअर ऑफ आयबॉल. ठीक आहे. इनर मोस्ट लेअर आहे कोणता? हा वाला लेअर. हा वाला लेअर. ठीक आहे. हा सगळ्यात आतमधला जो लेअर असतो तो असतो रेटिना. दॅट इज न्यूरोसेन्सरी इन फंक्शन. ऑब्विसली देअर इज अ प्रेझन्स ऑफ मेनी मोर न्यूरॉन अँड ट्रान्सपरंट, थिन इन थिकनेस, थिन असतो थिकनेस मध्ये अँड डेलिकेट स्ट्रक्चर आहे. ठीक आहे. स्ट्रक्चर थोडस डेलिकेट असते. स्ट्रक्चर जर चुकून काहीतरी म्हणजे लागलं, काही इंजुरी वगैरे झाली, ताबडतोब त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होतात. ठीक आहे. हे झालं रेटिना. मला व्हॉट इज रेटिना अँड राईट डाऊन द लेयर्स ऑफ रेटिना असा क्वेश्चन येऊ शकतो. त्याच्यामुळे तयारीत राहायचं आपलं. ठीक आहे. आता बघा खाली ग्रॉस अनाटॉमी बघायची, म्हणजे ओव्हरऑल काय असतंय. ऑप्टिक डिस्क, फर्स्ट वन इज ऑप्टिक डिस्क, ऑल्सो नोन एज ऑप्टिक नर्व हेड. काय बोलले ते? ऑप्टिक नर्व हेड. ठीक आहे. व्हर्टिकली ओव्हल येते. ठीक आहे. व्हर्टिकली ओव्हल आहे. दिसते का बघा इथे? हे बघा, हा काय ऑप्टिक डिस्क. ठीक आहे. इमेज एनहान्स के लिए 2D व्यू केला त्याचा. फिजियोलॉजिकल डिस्क और कप. काय बोलले ते? फिजियोलॉजिकल डिस्क और कप बोललेत. ठीक आहे. कप बोललेत. कप लाईक स्ट्रक्चर असतं. कप लाईक स्ट्रक्चर मधून रेटिनल आर्टरी अँड रेटिनल व्हेन्स आर इमर्जिंग ड्यू टू अब्सेन्स ऑफ रॉड्स अँड कोन्स. इट इज ऑल्सो कॉल्ड एज फिजियोलॉजिकल ब्लाइंड स्पॉट. कशाला? ऑप्टिक डिस्कला. ऑप्टिक डिस्क वरती काय असते? अब्सेन्स ऑफ रॉड्स अँड कोन्स, म्हणजे फोटो पिगमेंट अब्सेंट असल्या कारणानं त्याला आपण काय बोलतो? फिजियोलॉजिकल ब्लाइंड स्पॉट असं बोलतो. आता बघायचं मॅक्युला. मॅक्युला काय रे? ऑल्सो नोन एज येलो स्पॉट. ठीक आहे. एक वरती काय झाला? ब्लाइंड स्पॉट झाला, हा आता येलो स्पॉट. इट इज सिच्युएटेड टेम्पोरल टू ऑप्टिक डिस्क. ऑप्टिक डिस्कच्या साईडला हा असतो. त्यानंतर त्याच्यामध्येच काय? मॅक्युलाच्या साईडला काय? मध्येच मॅक्युलामध्येच एक स्ट्रक्चर असतं, फोविया सेंट्रलिस. फोविया सेंट्रलिस काय असते? सेंट्रल अँड डिप्रेस एक पार्ट असतो. तिथे मोस्ट सेन्सिटिव्ह पार्ट ऑफ रेटिना बिकॉज ऑफ हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॉन्स. म्हणजे हे कॉन्सच्या जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेशन प्रेझेंट असते, त्या कारणास्तव याला आपण फोविया सेंट्रलिस बोललो. इथे आपली व्हिज्युअलायझेशन खूप हाय असतं. ठीक आहे. हाय असतं. रिझोल्युशन ऑल्सो हाय. ओके. मग हा मॅक्युला डेन्सचा येलो स्पॉट कशामुळे? हा येलो स्पॉट ह्या आपल्या मोस्ट नंबर ऑफ कॉन्सन्ट्रेशन इज हाय ऑफ कोन्स, त्याच्यामुळे ह्या येलो स्पॉट आपल्याला दिसतो. ठीक आहे. त्याच्यानंतर काय बघा आता, टायनी स्मॉल डिप्रेशन ऑन द फोवियास इज कॉल्ड एज अंबू. ओके. अंबू, त्याला अंबू बोलतोय आपण. नंतर बघा ओरा सिरेटा. ओरा सिरेटा काय रे? ओरा सिरेटा म्हणजे रेटिना एक्सटेंड्स फ्रॉम, ज्या ठिकाणी रेटिना एक्सटेंड होतो, ऑप्टिक डिस्क टू ओरा सिरेटा. म्हणजे रेटिना कुठून कुठे एक्सटेंड होतो? ओरा सिरेटा टू ऑप्टिक डिस्क या ठिकाणाहून रेटिना एक्सटेंड होतो आणि त्याला आपण बोलतो ओरा सिरेटा. एक मिनिट, हे बघा, हे वाला स्ट्रक्चर इथे एवढं, याला काय बोलतो आपण? ओरा सिरेटा. ठीक आहे. इट इज अँटेरियर टर्मिनेशन ऑफ रेटिना. अँटेरियर टर्मिनेशन बोलले ते. जंक्शन बिटवीन कोरॉइड अँड पार्स प्लॅना. साइट फॉर इंट्राव्हिट्रियल जंक्शन, इंट्राव्हिट्रियल इंजेक्शन बिकॉज ऑफ अब्सेन्स ऑफ नर्व सेल. नर्व सेल्स अब्सेन्स असल्या कारणाने, इथे नर्व सेल नसल्या कारणाने आपण इथे त्याला म्हणजे एक मिनिट हा, हे बघा इथे, इथे सिरिंज किंवा आपण इंजेक्शन देऊ शकतो. ओके. इंट्राव्हिट्रियल इंजेक्शन. समजा व्हिट्रियल फ्लुइड कमी झालंय, मग व्हिट्रियल फ्लुइड वाढण्यासाठी आपण काय करणार? व्हिट्रियल प्रेशर पण कमी होणार, बरोबर. ऑब्विसली प्रेशर कमी झालं, फ्लुइड कमी झालं, मग ते वाढवण्यासाठी आपण काय देणार? इंट्राव्हिट्रियल इंजेक्शन इथे प्रोव्हाइड करणार. ठीक आहे. कशामधून असणार मग ते? ओरा सिरेटा मधून असणार. ओरा सिरेटा. ठीक आहे. इथून असणार ओरा सिरेटा पासून. हा काय पोर्शन? पूर्ण हा पोर्शन ओरा सिरेटाचा आहे. ठीक आहे. आता बघायचं आपल्याला मायक्रोस्कोपिक अॅनाटॉमी बघायची. मायक्रोस्कोपिक लेवलला जास्तीत जास्त फक्त 10 लेअरची नावं लक्षात ठेवायची तुम्हाला. 10 लेअर आहे फक्त. ठीक आहे. कोणकोणत्या आता सांगतोय, या इमेज वरती लक्ष ठेवायचंय. इथे बघा व्हिट्रियल साईड बोलले ते, म्हणजे ही आतमधली साईड व्हिट्रियल आणि स्क्लेरल साईड बाहेरची साईड. ठीक आहे. बाहेरच्या साईड वरती काय?
रेटिनल पिगमेंटल इपिथेलियम म्हणजे हा जो लेअर असेल हा बाहेरून असेल, म्हणजे हे कुठून कुठे चाललंय, हे स्ट्रक्चर आतमधून बाहेर चाललंय. समजा हा आय बॉल आहे तर हे स्ट्रक्चर इथून इकडे चाललंय, ठीक आहे, बाहेर चाललंय, ठीक आहे, ओके. लक्षात ठेवायचंय फ्रॉम इनर टू आउटर असं त्याचं तुम्ही लिहू शकता. काय 10 लेअर इनर टू आउटर असं लिहू शकता तुम्ही. आता बघायचंय आपल्याला फर्स्ट मेम्ब्रेन इज फर्स्ट लेअर इज इनर लिमिटिंग मेम्ब्रेन. सेकंड वन इज नर्व फायबर लेअर, याच्यामध्ये नर्व फायबर असतं खूप सारे. नंतर गँग्लियॉन सेल असतात. गँग्लियॉन सेल कोणत्या रे, ते आपल्या फोटो गँग्लियॉन वाले त्या, ठीक आहे. नंतर इनर प्लेक्सिफॉर्म लेअर असतो, इनर न्यूक्लिअर लेअर, आणि ह्या आउटर प्लेक्सिफॉर्म लेअर. हे सोपं आहे थोडंसं, ठीक आहे. इनर आणि आउटरच्या मध्ये काय, इनर न्यूक्लिअर लेअर आहे, आणि आउटर प्लेक्सिफॉर्म लेअरच्या नंतर आउटर न्यूक्लिअर लेअर येतो. त्याच्यानंतर एक्सटर्नल लिमिटिंग मेम्ब्रेन आणि फोटो रिसेप्टर आणि रेटिनल पिगमेंटल इपिथेलियम, ठीक आहे. ह्या झाल्या तुमच्या 10 लेअर. हे बघा इथे आता इंटरनल लिमिटिंग मेम्ब्रेन, त्याच्यानंतर नर्व फायबर लेअर, गँग्लियॉन सेल लेअर, हे बघा गँग्लियॉन, ठीक आहे. गँग्लियॉन बघितले. इनर प्लेक्सिफॉर्म, इनर न्यूक्लिअर, आउटर प्लेक्सिफॉर्म, ठीक आहे. त्याच्यामध्ये काय, आउटर न्यूक्लिअर लेअर, एक्सटर्नल लिमिटिंग मेम्ब्रेन, फोटो रिसेप्टर असेल ह्यावाल्या, हे बघा ह्या फोटो रिसेप्टर असेल कोणत्या, रॉड्स अँड कोन्स, बरोबर. त्याच्यानंतर काय, रेटिनल पिगमेंटेड इपिथेलियम, ओके. हा सगळ्यात आउटर मोस्ट असेल. त्याच्यानंतर आपला काय येतो मग, कोरॉइड आणि ते स्क्लेरा वगैरे, ठीक आहे. अशा प्रकारे ह्या रेटिनाच्या लेअर झाल्या. आता आपण पुढच्या स्लाइड वरती क्लिनिकल अनाटॉमी बघू, ठीक आहे. क्लिनिकल अनाटॉमी मस्ट आहे तुम्हाला. क्लिनिकल अनाटॉमी, राईट डाऊन द क्लिनिकल अनाटॉमी रेटिना, असा एसीक्यू येऊ शकतो. कसा म्हणजे कसा येईल एसीक्यू, व्हॉट इज द रेटिना, आणि राईट डाऊन द क्लिनिकल अनाटॉमी ऑफ रेटिना, किंवा व्हॉट इज द रेटिना, क्रॉस अनाटॉमी ऑफ रेटिना, आणि क्लिनिकल अनाटॉमी ऑफ रेटिना असं येऊ शकतं, ठीक आहे. मग आता इथे बघा एक फर्स्ट वन काय, रेटिनल डिटॅचमेंट, सेपरेशन ऑफ न्यूरोसेन्सरी रेटिना फ्रॉम द रेटिनल पिगमेंट इपिथेलियम. हे बघा हे रेटिना जो आहे ना, हा काहीतरी म्हणजे त्याच्यावरती इंजुरी वगैरे झाल्या कारण हा सगळा शेड होतोय, पडतोय, ठीक आहे, आतमधल्या साईडने आतमध्ये खाली पडतोय, ठीक आहे. डायबेटिक रेटिनोपॅथी म्हणजे डायबेटीस मलेटस असतो ना, त्याच्यामध्ये मायक्रोव्हेस्क्युलर डॅमेज होतं, ऑब्विसली ते सगळ्या गोष्टी असतात इथे. त्याच्यानंतर काय, हायपरटेन्सिव्ह रेटिनोपॅथी ड्यू टू हाय ब्लड प्रेशर, इथल्या ब्लड वेसल डॅमेज होता, ठीक आहे, ब्लड वेसल डॅमेज होता. त्याच्यानंतर काय रे, मस्क्युलर डिजनरेशन आहे, हा एक ऑटोइम्युन डिसऑर्डर आहे. मस्क्युलर डिजनरेशन, सॉरी मॅक्युलर डिजनरेशनचा हा पण एक ऑटोइम्युनचा अंटर येतो. त्याच्यानंतर बघायचंय आपल्याला रेटिनायटिस पिगमेंटोजा म्हणजे डेंटिक डिसऑर्डर आहे, ठीक आहे. पिगमेंट जे आहेत ना आपले, कोणते पिगमेंट आहे, रॉड्स अँड कोन्स, त्यांचा लॉस होतो, ठीक आहे, डिजनरेट होते. आता हे खाली डायग्राम बघा, इंट्राव्हिट्रियल इंजेक्शन, इंट्राव्हिट्रियल इंजेक्शन, ठीक आहे. आता बघितलं मग अशी आपण ओरा सिरेटामध्ये इथे असतो बघा, ओरा सिरेटा इथे सांगितल्याप्रमाणे हा ओरा सिरेटा, ठीक आहे. या ओरा सिरेटावरती अशी सिरिंज येणार आणि आतमध्ये इंट्राव्हिट्रियल फ्लुइड सोडून देणार, ठीक आहे, जेणेकरून आतमधलं प्रेशर वगैरे कॉन्सन्ट्रेशन वगैरे अमाऊंट सारखी राहिली पाहिजे. अशा प्रकारे हा आपण रेटिना इथे कव्हर केलाय आज, ठीक आहे. रेटिनाचे लेअर मस्ट आहेत, रेटिनाचे लेअर पाठ करायचे 10 लेअर आहेत. 10 लेअर तुम्हाला 5 मार्क आहेत. किती, राईट डाऊन द लेअर ऑफ रेटिना, असं जर विचारलं फक्त 10 नावं लिहायचे आणि 5 मार्क घेऊन जायचे, ठीक आहे. अशा प्रकारे हा आपण रेटिना इथे कव्हर केलाय. थँक्यू.